सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी आपला DGK सर, अक्कलकोट, सोलापूर जिल्हा. आज 25 जानेवारी 2025 आहे. एक महत्त्वाचा व्हिडिओ करण्यासाठी मी तुमच्यासमोर उभे आहे. आत्ता मी शाळेवरून आलो. आज शनिवार असल्यामुळं आमच्या शाळेत स्पोर्ट्स ड्रेस असतात. आता स्पोर्ट्स ड्रेसवरूनच येऊन लगेच एक व्हिडिओ मी तुमच्यासाठी करीत आहे. ड्रेससुद्धा मी बदललेलं नाही, कारण तेवढं उत्कंठ आणि अतिशय आनंद मला झालेला आहे. कर्नाटकातील कोप्पळ म्हणून एक जिल्हा, त्या जिल्ह्यातील एक गाव आहे कुकनूर. या गावातील एक मुलगी ललिता, त्याचं वडिलांचं नाव आहे अंदप्पा. या ताईंनी नुकताच कर्नाटक केसेट एक्झाम उत्तीर्ण झालेले आहेत आणि या ताई सकाळी मला एक मॅसेज केलेले आहे. खरं तर हा रिझल्ट 4 जानेवारीला पब्लिश झालेली होती, परंतु या ताईने 20 दिवस वेळ घेतला आणि आज मला सकाळी मॅसेज पाठवले, सर मी केसेट परीक्षा पास झालो सर म्हणून. आणि जेव्हा ह्या ताईंचं व्हिडिओ, जेव्हा ह्या ताईंचं मी मॅसेज पाहिलो त्यावेळी एवढं प्रचंड आनंद झाला मला. मग त्या ताईचा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट तुम्हाला प्रेरणा देणारे आहे. या ताईचं रिझल्ट तुम्हाला दिशा दाखवणारे आहे. या ताईचा रिझल्ट तुम्हाला आत्मविश्वास निर्माण करणारे आहे. या ताईचा जो निकाल आहे ना, हे निकाल तुमच्या मनामध्ये एक सकारात्मक विचार बिंबवतील अशी खात्री मला आहे. म्हणून मी हे तुमच्यासमोर व्हिडिओ करीत आहे. जेव्हा ती ताई म्हणतात, मॅसेज केली की सर मी 2024च्या सेटचा तयारी करीत होतो. अचानकपणे ऑक्टोबर 20 तारखेला अचानकपणे तुमचा व्हिडिओ मला दिसलात यूट्यूबमध्ये आणि मी ते पाहिले. पहिल्यांदा पाहिलो, दुसरा एपिसोड पाहिलो, तिसरा एपिसोड पाहिलो आणि 5 व्हिडिओज मी तुमच्या व्हिडिओ पाहिले. मनात एक रोमांचन निर्माण झाला, मनात एक प्रचंड ऊर्जा निर्माण झाली, मनात एक प्रचंड आत्मविश्वास निर्माण झाला. आणि हे 5 व्हिडिओ पाहिल्यानंतर पुन्हा एक टेन्शनसुद्धा झालं की अवघ्या पुढील महिन्यात म्हणजे 24 नोव्हेंबरला कर्नाटकची सेट एक्झाम आहे. आज ऑक्टोबर 20 आहे, म्हणजे माझ्या हातात केवळ 1 महिन्याची वेळ आहे आणि एका महिन्यात मला तुमचं सर्व व्हिडिओ मला पाहायचं आहे. मला पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे. मी काय करू, कसं करू, मी गोंधळत होतो. आत्मविश्वास म्हणजे अचानक आनंद निर्माण होणार, तर नेमकं कसं पाहू हे सगळं व्हिडिओ. मी रात्र आणि दिवस एकत्रित करून प्रत्येक तुमचा व्हिडिओ पाहिलो. प्लेलिस्टमध्ये गेलो, टीचिंग ॲप्टिट्यूडचे व्हिडिओ पाहिले, त्यानंतर रिसर्चचे व्हिडिओ, त्याच्यानंतर ICTचा व्हिडिओ, कम्युनिकेशनचा व्हिडिओ, पर्यावरणाचा व्हिडिओ, हायर एज्युकेशनचे व्हिडिओ, पॅसेज कॉम्प्रिहेन्शनचे व्हिडिओ. प्रत्येक व्हिडिओ पाहणे, नोटबुकमध्ये नोट्स लिहिणे, व्हिडिओ पाहणे, नोटबुकमध्ये नोट्स लिहिणे, पाहणे, 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 नोट्स लिहिणे. ह्याला सोडून दुसरं मी कामच केले नाही सर. फक्त व्हिडिओ पाहणे, नोटबुकमध्ये नोट्स लिहिणे आणि त्या लिहून झाल्यानंतर प्रत्येक पॉईंट्स मी रिव्हिजन केले आणि कर्नाटकचे सेट एक्झाम दिले आणि कर्नाटकच्या सेट एक्झाममध्ये आय गॉट द रिझल्ट. आणि तो रिझल्ट तुम्हाला मी अर्पण करतो सर म्हणून आज त्या ताईंनी मॅसेज केलेत. आणि जेव्हा त्या ताईंनी नोट्स कशा पद्धतीने काढलेत ते व्हिडिओ मला दाखवली, अरे बाप रे म्हटलं, मी काय राव, करण्याची तीव्र इच्छा तुमच्यामध्ये पाहिजे. ते ताई म्हणतात, सर तुम्ही नेहमी व्हिडिओमध्ये म्हणतात की माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवा. विश्वास नाही तर संपूर्ण विश्वास ठेवा आणि संपूर्ण विश्वास ठेवून माझं व्हिडिओ पहा, असं तुम्ही जेव्हा व्हिडिओमध्ये सांगितलेत कन्नडमध्ये, त्यामुळं मी तुमच्यावर विश्वास ठेवले आणि तुमच्या नोट्स, तुमच्या जे बोर्डवर लिहिलेले नोट्स मी नोटबुकमध्ये लिहिले सर. आणि आज त्याचं फळ म्हणजे आज केसेट क्वालिफाईड रिझल्ट आहे सर. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक वेळी मी तेच म्हणत असतो, विश्वास दॅट इज द की टू सक्सेस. आपण कोणावर विश्वास ठेवतो, कशावर विश्वास ठेवतो आणि कोणत्या वेळी विश्वास ठेवतो, दॅट विश्वास विल गिव्ह यू रिझल्ट. मी
उगा सांगत नाही कोणत्याही गोष्ट. इथं धानय्या सर इज नॉट इम्पॉर्टंट. धानय्या सरच एक्सपिरियन्स इज इम्पॉर्टंट. धानय्या सरच डेडिकेशन इज इम्पॉर्टंट. धानय्या सरच हार्डवर्क इज इम्पॉर्टंट. धानय्या सरच स्किल इज इम्पॉर्टंट. धानय्या सरच नॉलेज इज इम्पॉर्टंट. धानय्या सरच अनुभव इज इम्पॉर्टंट. त्यामुळं तुम्ही त्या अनुभवावर, त्या वेळेवर, त्या कौशल्यावर तुम्ही विश्वास ठेवा. अहो आत्तापर्यंत किती व्हिडिओज केलो मी महाराष्ट्र सेटसाठी. मग ह्यापूर्वीचा प्रत्येक व्हिडिओ तुम्ही पहा ना, सिलेबस समोर ठेवा आणि त्या सिलेबसप्रमाणे प्रत्येक पॉईंट तुम्ही नोटबुकमध्ये लिहा. नोट्स पाहणे म्हणजे व्हिडिओ पाहणे आणि नोटबुकमध्ये नोट्स लिहिणे ही काम करायला वेळ लागतो आणि विश्वास लागतो. विश्वास आणि वेळ हे तुम्ही दिला पाहिजे, तरच तुमचा रिझल्ट येतो. तुम्ही अर्धवट विश्वास जर दाखवलं तर नोट्स अर्धवट होईल आणि अर्धवट नोट्स तुमच्याकडे असेल तर रिझल्ट अर्धवटच येईल. जे बी म्हणून एक छोटीशी एक हे काय आपण काय म्हणतो त्याला, बी म्हणजे जे मधुमाशा प्रत्येक झाडावर जाऊन प्रत्येक फुलावरनं मध घेत असतात. थोडं घेऊन आणि सतत ते काम करत असतात. प्रत्येक झाडावर जाणे, तिथं त्या फुलावर बसणे आणि तिथून मकरंद म्हणजे ओढून घेणे आणि येऊन संग्रह करणे. त्याच्यानंतर एक मोठं काय संग्रह होतो. म्हणजे प्रत्येक मधुमाशा हा, त्याला मराठीमध्ये काय म्हणतात मला माहिती नाही हो. मधुमाशा ते मधु संग्रह करतात. मग किती विश्वास ठेवून प्रत्येक फुलावर जाऊन ते म्हणजे अणूने थोडं ते काम करत असतात. म्हणून तुम्ही प्रत्येक माझ्या व्हिडिओमधून प्रत्येक तुम्ही पॉईंट्स ओढून घेतला पाहिजे, नोटबुकमध्ये लिहिला पाहिजे, तरच तुमच्या नोट्स तयार होतो, तरच तुम्हाला मध मिळणार, तरच तुमचा रिझल्ट मिळणार आहे. मग तुमचा जर विश्वास असेल बघा, म्हणून प्लीज ह्या ताईने केलेलं आहे. अवघ्या 1 महिन्यात पूर्ण नोट्स सगळं कन्नडचे सर्व व्हिडिओ पाहून नोटबुकमध्ये लिहिले. आणि तुम्हाला आता हे दाखवतो, हे बघा हे काय बोलले ते ताईने. तुम्ही म्हणताय सर आमच्यासाठी व्हिडिओ तयार करा. मग अगोदर केलेलं पाहिलेत का, नोट्स काढलेत का तुम्ही? हे केलं पाहिजे ना. हे ललिता म्हणून ताईचं नाव ललिता अंदप्पा कोप्पळ. ओके, ह्या ताईनी काय बोलले बघा. ಸರ್ ನಾನು 2024 ಕೆಸೆಟ್ ಪಾಸ್ ಮಾಡಿಕೊಂಡೆ. ಅದಕ್ಕೆಲ್ಲ ನಿಮ್ಮ ವ್ಯಾಲ್ಯೂಯಬಲ್ ವಿಡಿಯೋಸ್ ಇನ್ಸ್ಪಿರೇಷನ್ ಪ್ರೀಸಿಯಸ್ ಟೈಮ್ ಯು ವಿಲ್ ಇನ್ವೆಸ್ಟ್ ಟು ಮೀ. ಒನ್ಸ್ ಅಗೇನ್ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸರ್. ಸರ್ ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ಎಕ್ಸಾಮ್ ಈಸ್ 24th November, ಬಟ್ ನಾನು ನಿಮ್ಮ ವಿಡಿಯೋಸ್ ಫಸ್ಟ್ ಟೈಮ್ ನೋಡಿದ್ದು October 20. ರಿಯಲಿ ಐ ಆಮ್ ವಂಡರಿಂಗ್ ಯುವರ್ ಕ್ಲಾಸಸ್. 1 ಮಂತಲ್ಲಿ ಎಲ್ಲನೂ ಕವರ್ ಮಾಡಿಕೊಂಡೆ ಸರ್. ಮತ್ತು ನೈಟ್ ಆ್ಯಂಡ್ ಡೇ ಹೆವಿ ರಿವಿಷನ್ ಮಾಡಿಕೊಂಡೆ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸರ್. ಪೇಪರ್ 1 ಹೆವಿ ಟಚ್ ಅನಿಸ್ತಿದ್ರು ನಿಮ್ಮ व्हिडिओज ಒಳ್ಳೆ लाईफ ಕೊಟ್ಟಿದೆ, मेमोरेबल. अवघ्या 20 तारखेला तुमचे पाहिलो आणि 24 तारखेला परीक्षा. एका महिन्यात पूर्ण तुमचा व्हिडिओ डे अँड नाईट मी व्हिडिओ पाहून नोट्स काढले सर. आणि हे बघा नोट्स. पूर्ण मुಚ್ಚು ಕಾಣಿಸ್ತಾ पूर्ण मुಚ್ಚು. बघा त्या ताईने नोट्स कसे काढलेत, पूर्ण वया भरलेत, पूर्ण वया. म्हणजे बघा एका महिन्यात व्हिडिओ बघून व्हिडिओवर विश्वास ठेवून ते नोट्स नोटबुकमध्ये लिहिणे आणि लिहित असताना किती वेळ दिला पाहिजे बघा हो. म्हणजे केले तर होत आहे, आधी केलं पाहिजे, हे ह्यालाच म्हणतात ना. आणि विश्वास ठेवणार कोण? तुम्ही. आणि तुम्ही नोट्स काढलं पाहिजे. आता ह्यांना रिझल्ट मिळाला, मग तुम्हाला का रिझल्ट मिळत नाही? तुम्हाला पण रिझल्ट मिळतो. मला वेळ नाही सर नोट्स काढायला, तर जावा. वेळ नाही तर आता मी तर काय करू? नाही सर सगळं व्हिडिओमधून कसं.
पुस्तक वाचन करा, व्हिडिओमध्ये एक्स्ट्रा सांगितलेले पॉईंट्स नोटबुकमध्ये लिहा, म्हणजे दररोज तुमचं फोकस त्याच्यामध्ये पाहिजे ना. बघा, म्हणजे बघणाऱ्यालाच हे व्हायला लागलं, हे किती पेज लिहिलेत हे ताईने म्हणून, म्हणजे किती त्याच्याकडे पेशन्स असेल हो. हे रिझल्ट उगा मिळत नसतं हो, रिझल्ट उगा मिळत नाही, त्याच्यासाठी तुमचा फोकस पाहिजे, त्याच्यावरती पूर्ण लक्षात पाहिजे. हे बघा, वेगवेगळ्या कलर पेनले ती नोट्स काढलेले, तुम्हाला पण ते बोललो होतो ना मी मागाशी, ह्यापूर्वी पण बोललो, नोटबुक घ्या, प्रत्येक प्रकरणासाठी वेगवेगळ्या कलर पेनले नोट्स काढा, बोर्डवरती लिहिलेले आहेत, ह्या अगोदर मी व्हिडिओ तयार केलो ते बघा, असं बोललो होतो. बघा, आता ह्या ताईने केलेल्या आहेत, म्हणून ह्या ताईने सकाळीच मला मेसेज केल्यामुळं मी ह्या ताईंचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी केलेला आहे. ताई, पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद. ताई, पुन्हा एकदा तुम्हाला मनापासून आभार. ताई, पुन्हा एकदा तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. तुमचा कथा आपल्या सर्व भाऊ बहीण विद्यार्थी मित्रांना मी सांगितलेलं आहे. तुम्ही नोट्स कशा पद्धतीने काढले तेही त्यांना मी दाखवलो, तेही नोट्स काढतील आणि तेही रिझल्ट काढून घेतील. ओके, थँक्यू सो मच. नमस्कार. नमस्कार.